नमस्कार, महासागरच्या खरी-खरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। आज लोकसभेत बहुप्रतीक्षित वक्फ बिल सरकारने पेश केले। ही खरी-खरी लिहीपर्यंत लोकसभेत अजूनही घमासान सुरू आहे। मतदानाचे आकडे मतदान न झाल्यामुळे बाहेर येण्याचा प्रश्नच नाही। हे वक्फ बिल पास करण्यासाठी ज्या बहुमताची गरज होती ते कदाचित सत्ताधारी एनडीएला मिळाले असेल। म्हणजेच एनडीएतील अनेक पक्ष मुस्लिमांच्या मतांवर निवडून आलेले होते। त्यांच्याकडून पक्की गॅरंटी घेतल्याशिवाय हे बिल पेश केले गेलेच नसते। गेल्या वेळी लोकसभेत हे बिल पारित करण्यात आलेच नव्हते। यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये जिंकल्यावर हे बिल विश्वासाने सादर करण्यात आलेले आहे। हे बिल केवळ लोकसभेचे पारित केले तरी त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही। राज्यसभेमध्येही या बिलाला अनुमोदन दिले गेले पाहिजे, तेव्हाच त्याचे कायद्यात रूपांतर होईल। आजच्या घडीला एनडीए जवळ 296 खासदारांचा पाठिंबा आहे। विरोधी पक्षाने एनडीए मधील एकाही पक्षाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा एकही पक्ष त्यांच्याकडे वळू शकलेला नाही। चंद्राबाबू नायडूंचे 16 खासदार, नितीश बाबूंचे 12 खासदार आणि पासवानांचे 5 खासदार हे सर्वजण मिळून या बिलाचा निषेध करतील असे मनाचे मांडे विरोधी बाकावरच्या खासदारांकडून खाल्ले जात होते। पण चाणक्य असलेल्या अमित शहा यांनी चाणक्यपणे नितीश बाबू आणि चंद्रबाबू यांच्याकडून पक्की खात्री करून घेतली होती। तिकडे राज्यसभेत 121 मते एनडीएला हवी आहेत। एनडीए जवळ 125च्या आसपास आकडा आहे असे म्हणतात। म्हणजे राज्यसभेतही हे बिल नाकारले जाणार नाही याची शाश्वती आहे। आपल्या देशात सरकार आणि रेल्वे यानंतर सर्वाधिक जमीन असलेली संस्था म्हणजे वक्फ बोर्ड आहे। आपल्या हिंदुस्थानावर ठिकठिकाणी अनेक बादशहा किंवा निजाम यांनी राज्य केले। त्यासोबतच नवाबांचेही राज्य होते। त्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी या वक्फसाठी मोठमोठ्या जमिनी दिलेल्या आहेत व बहुसंख्य असलेला गरीब मुस्लिम समाज या संपत्तीचे फक्त दूरदर्शन करू शकतो। पण या बोर्डात दादागिरी चालते ते फक्त श्रीमंतांचीच असेही म्हणतात। या बोर्डाच्या जमिनीबाबत अनेक विवाद आहेत। त्यामुळेच आता काही धार्मिक मुस्लिम नेते या बिलाचे समर्थन करताना दिसतात। एका साध्या मुस्लिमाने तर वक्फमुळे अनेक भूमाफिया तयार झालेले आहेत असा थेट आरोप केलेला आहे। वक्फ बोर्डाची कमिटी 22 लोकांची असते। आता त्यात 10 मुस्लिम आणि 12 गैर मुस्लिम असतील। यावर अनेक मुस्लिम नेत्यांचा विरोध आणि रोष आहे। ही आमच्या धार्मिक कारभारात सरकारची लुडबुड आहे असे संबंधित लोक म्हणतात। सरकारने हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। आता हे विधेयक मंजूर झाल्यावर देशभरातील वक्फ भूमीचे सम्राट निश्चितच मुक्तभोगी ठरतील। त्यामुळे आले सरकारजींच्या मना तेथे कोणाचेच चालेना या उक्तीप्रमाणे सरकारची हे बिल पास करण्याची युक्ती सफल होणार आहे याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही। कारण लोकसभेत कितीही गदारोळ झाला तरी बहुमत एनडीए कडे आहे। त्यामुळे लोकसभेतील गदारोळ म्हणजे अरण्यरोदन ठरेल असे वाटते। देशभरात या विषयावर काय प्रतिक्रिया उमटते ते लवकरच दिसून येईल। तोपर्यंत तुका म्हणे उगी राहा, जे जे होईल ते ते पहा। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।